नैना म्हणत असते की राहुल तू फक्त मी काहीतरी करेल एवढंच म्हणतोय. राहुल म्हणतो की नैना हे बघ माझ्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन आहे आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तो सांगेल तुला. आणि आता तू घरी जा आणि सगळ्या विधींमध्ये इन्व्हॉल्व. नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सोहम कलाला म्हणत असतो की अद्वैत दादाच्या लग्नासाठी मला मुंडवळ्या आणि फेटा हवा होता, चल आपण घरात जाऊन सिलेक्ट करूयात. तेव्हा कला त्याला थांबवते. ती त्याला म्हणते की ऍक्च्युली मी जे काही बनवते ते दुकानावरच ठेवते, मी घरी काहीच आणत नाही. तू एक काम कर, तू निघ आता, मुंडवळ्या आणि फेटा झाला की मी तुला कॉल करते. सोहम पुढे जातो आणि पुन्हा थांबतो. कला त्याला विचारते की आता काय झालं. सोहम म्हणतो की अगं ऍक्च्युली ते पैसे द्यायचे राहिले. सोहम तिला पैसे देतो आणि म्हणतो की तुझ्या घरी एवढी गडबड सुरू असताना सुद्धा तू मला मुंडवळ्या बनवून देते, त्यासाठी थँक्यू सो मच. कला विचार करू लागते की आता नैनाताईच्याच लग्नाच्या मुंडवळ्या बनवायचे पैसे कसे काय घेऊ मी. कला म्हणते की नाही नको मला पैसे. त्यावर सोहम विचारतो की का बरं. कला म्हणते की तुझ्या आगाऊ भावाला माझ्याकडून आहेर आहे असं समज. आणि मग आता दोघंही हसू लागतात. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. सोहम म्हणतो की तुम्ही एकमेकांना शाल जोडीतले जे आहेर देतात ना ते पुरे, तू ठेव हे पैसे. त्यावर कला म्हणते की अरे नाही नको, खरंच सांगतीये, आणि मुंडवळ्या आणि फेटा तयार झाला का मग मी तुला कॉल करते आणि मग तू येऊन घेऊन जा. त्यावर सोहम म्हणतो की थँक्यू दादातर्फे. तितक्यातच कलाला फोन येतो. कला सोहमला सांगते की ऍक्च्युली मला हा फोन घेणं खूप गरजेचं. मग सोहम म्हणतो की ठीक आहे चल बाय. सोहम आता तिथून निघालेला असतो. कलाला संगीताचा कॉल आलेला असतो आणि संगीता तिला सांगते की मेहंदीच्या साडीवर जो ब्लाऊज आहे तो येताना घेऊन ये. तर इकडे नैना बाहेर निघालेली असते. तेव्हा संगीता तिला थांबवते आणि म्हणते की हे बघ, नवऱ्या मुलीने एकटीने अजिबात कुठे जायचं नाही. तर नैना म्हणत असते की पण माझं एक महत्वाचं काम आहे, मला जावं लागेल. संगीता म्हणते की मग कला आली की तिला तुझ्यासोबत घेऊन जा, ठीक आहे. नैना विचार करते की आता हिला महत्वाचं काहीतरी कारण सांगावंच लागणार आहे आणि ती संगीताला म्हणते मम्मा माझ्या लग्नात मी तुला सुंदर आणि एलिगंट दिसायला हवी आहे की नाही. मग ऐक ना जरा माझा, आता उद्या जर माझ्या हाताला मेहंदी लागली तर मी मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर कशी करणार बरं. संगीता म्हणते की म्हणजे काय. तर नैना म्हणते की अगं माझ्या लग्नात तुला माझे पाय, हात, नख सगळं काही स्वच्छ आणि छान दिसायला हवंय की नाही. त्यावर संगीता म्हणते की हो. नैना म्हणत असते की मग मला पार्लर मध्ये जाऊ दे. तितक्यातच काजू तिथे येते. तेव्हा संगीता काजूला म्हणत असते की काजू एक काम कर, तू हिच्यासोबत ना पार्लरला जा. काजू म्हणते की मी आणि पार्लर, ए आई मला त्या पार्लर मध्ये जाण्याला खूप बोर होतो आणि मला तिथे भन्नाट बोर होत असतो. मला कलाताईने ऑलरेडी खूप कामं दिली, तुझं तू बघून घे. संगीता म्हणत असते की नैना पण अगं तू एकटी नको जाऊ. तितक्यातच एक मुलगी येते आणि म्हणते की काकू मटकी भिजायला घातली हा. तेव्हा संगीता तिला सांगते की अगं मटकी नव्हती, चवडी घालायची होती. आणि त्या गडबडीत आता संगीता तिथून निघून जाते आणि मग नैना ही बरोबर तिथून पळ काढते. नैना आता इकडे राहुलला भेटायला आलेली असते आणि ती म्हणत असते की राहुल यार तू काहीतरी कर, काहीही झालं तरी मी अद्वैत सोबत अजिबात लग्न करणार नाहीये. राहुल म्हणतो की तू काळजी करू नको, मी काहीतरी करेल. नैना म्हणत असते की राहुल तू फक्त मी काहीतरी करेल एवढंच म्हणतोय. राहुल म्हणतो की नैना हे बघ माझ्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन आहे आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तो सांगेल तुला. आणि आता तू घरी जा आणि सगळ्या विधींमध्ये इन्व्हॉल्व हो, कारण तू सगळ्या विधींमध्ये इन्व्हॉल्व आता नाही झाली ना तर सगळ्यांना डाऊट यायला लागेल आणि मग आपला सगळा प्लॅन फसेल. बरं चल आता मी तुला घरी सोडतो. नैना म्हणते की नाही नको. राहुल विचारतो की का. तेव्हा नैना म्हणते की अरे जर तू मला सोडवायला आला आणि कोणी जर बघितलं तर आणखी प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून. एवढं बोलून आता नैना तिथून निघून जाते. तर सकाळ झालेली असते आणि सकाळी सकाळी कला आपलं काम आवरत असते. तेव्हा संगीता तिला म्हणते की ऐक ना बाबा किराणा आणायला गेले, तू एक काम कर ना तेवढे देवाची पूजा करून घे ना. कला म्हणते की हो आई मी करते, पण मला असं वाटतंय की आज देवाची पूजा नैनाताईने करायला हवी आहे. तिचं लग्न झाल्यावर तिला घरचे देव कसे काय पूजायला भेटतील. संगीता म्हणते की हो ग हे मला वाटतंय, तुला वाटतंय, पण तिला नाही ना वाटत. तितक्यातच नैना तिथे येते आणि संगीता आणि कलाला गुड मॉर्निंग विश करते. संगीता म्हणते की काय ग रात्री तुला सांगितलं होतं ना लवकर घरी यायचं म्हणून, का बरं उशीर केला. तेव्हा नैना म्हणते की मम्मू तू खाली बस बरं. संगीता म्हणते की मम्मू काय हे. नैना आता संगीताला मिठी मारते आणि म्हणते की सॉरी ना ग मम्मू, आता मी इथून निघून जाणार आहे तरीही तू माझ्याशी असंच वागणार आहेस आणि आजपासून तू जे काही सांगशील ना ते सगळं मी करणार आहे, मी तुला अजिबात त्रास देणार नाहीये. संगीता म्हणते की कले अगं काय जादू झालीये, ही एवढी कशी काय गोड वागायला लागली. संगीता म्हणते की बरं चल पटकन आवर आणि देवपूजा कर. नैना म्हणते की हो मी आता आवरते आणि लगेच देवपूजा करते. असं म्हणून आता नैना हसत हसत तिथून निघून गेलेली असते. संगीता म्हणते की कले अगं हिच्यात एवढा बदल कसा काय झाला. तेव्हा कला म्हणते की अगं आई तू नको
टेन्शन घेऊ, आता सगळं काही ठीक होईल. तर इकडे राहुल फोनवर चॅट करत असतो तेव्हा रोहिणी त्याच्या हातातून फोन हिसकावून घेते. रोहिणी त्याला विचारते की काय करतोय तू, तेव्हा राहुल म्हणतो की मित्राशी चॅट करतोय. रोहिणी म्हणते की मी आताच नाही म्हणते तुला, मी एकंदरीत म्हणतीये, तुझं काहीतरी वेगळंच सुरू आहे. राहुल म्हणतो की काही पण काय बोलतेय मम्मा. तर रोहिणी म्हणत असते की मग काल रात्री कुठे गेला होतास तू. राहुलला रोहिणीला सांगायचं असतं, परंतु तो मनात विचार करतो की मम्मा तू थोडं वेट कर, कारण अद्वैतच्या लग्नाचं मला तुला छान सरप्राईज द्यायचंय आणि आता जर मी तुला सांगितलं तर तू मला सारखं इन्स्ट्रक्शन देत बसशील. त्यामुळे राहुल तिला सांगण्यासाठी टाळतो. रोहिणी विचारते की काय विचारतीये मी. राहुल म्हणतो की असं समज की काहीतरी भन्नाट करतोय आणि त्या गोष्टीचा फायदा आपल्यालाच होणार आहे. अद्वैतच्या आत्याला एक स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. रोहिणी म्हणते की अरे वा, सिरियसली, बरं मलाही तुला काहीतरी सांगायचंय. ती म्हणत असते की अरे ते खरे मंडळी आहेत ना. तेवढ्यातच तिथे सरोज येते. सरोज तिला म्हणते की त्या मेहंदी काढायला बायका येणार होत्या, त्यांचं काय झालं. रोहिणी म्हणते की हवं तर मी त्यांना परत कॉल करते. सरोज म्हणते की नाही तू आतमध्ये चल, मला तुझ्याशी बोलायचंय. आणि असं म्हणून आता रोहिणीला आतमध्ये ती घेऊन जाते. इकडे नैनाची मेहंदी असते, तरीही नैना अजून तयार झालेली नसते. तेव्हा कला तिच्या रूम मध्ये येते आणि म्हणते की काय नैना ते तू अजून रेडी नाही झाली आहेस का. नैना म्हणते की बघ ना यार, ही साडी किती बोरिंग आहे. ही साडी जर मी नेसले ना तर मी 50ची बाई वाटेल. गीता म्हणते की काय 50ची वगैरे वाटणार नाही, हा गपगुमान साडी नेस, छानच दिसशील. नैना म्हणते की मम्मा यार तू किती ओल्ड फॅशन आहे, आणि आजकाल तू बघतेस ना की मुली किती वेगवेगळ्या विधींना वेगवेगळे ड्रेसेस घालतात, साड्या नेसतात. संगीता म्हणते की जाऊ दे कला तू हिचं, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. संगीताने कलासाठी ड्रेस आणलेला असतो. संगीता कलाला म्हणत असते की पोरी अगं तू सगळ्यांसाठी सगळं करते पण स्वतःसाठी काही कधी करत नाही, तुला आवडला ना हा. तेव्हा नैना म्हणते की अरे वाव, हा लेहंगा किती एलिगंट आहे, मला असंच काहीतरी घालायचं होतं. संगीता म्हणते की अजिबात नाही, हा तो परकर पोलका मी कलासाठी आणलाय. नैना म्हणते की मम्मा हे परकर पोलका काय म्हणतेस ग, याला लेहंगा म्हणतात. नैना कलाला म्हणते की कला ऐक ना, एक काम कर ना, हा लेहंगा मी घालते आणि तू ही साडी नेस ना प्लीज. संगीता म्हणते की काय करतेस ग तू, तुला समजतंय का, नवऱ्या मुलीने लेहंगा नाही तर साडी नेसायची असते. कला आता नैनाला म्हणते की नैना ताई काही हरकत नाही, तू माझा लेहंगा घाल, मी तुझी साडी नेसते. तर नैना आता खूप खुश झालेली असते. संगीता म्हणते की ए बाई तुला काय करायचं ते कर, फक्त पटकन आटो. ए मम्मा मी काय लवकर वगैरे आवरणार नाही, हा मी नवरी मुलगी आहे. संगीता म्हणते की कला बाई तुझ्या बहिणीपुढे मी हात जोडले, देवी आई आता तूच वाचव. तर इकडे बाबा हिशोबाची वही घेऊन बसलेले असतात आणि संगीताला ते म्हणत असतात की जेवढा पैसा काढला होता तेवढा सगळा पैसा घरगुती विधींमध्येच लागलाय, लग्नासाठी काय करायचं, लग्न लागल्यावर पैसे कुठून आले कुठं गेले काहीच समजणार नाही. मी काय म्हणतो, आपण जे जेवणाचं कंत्राट देणार आहे त्यापेक्षा जर आपण आडीतल्या बायकांना बोलवलं आणि घरच्याच लोकांनी मिळून सगळं केलं तर चालेल ना. संगीता म्हणते की हाय का आता आपलं लगीन घर आहे आणि आता उद्या जर चांदेकरांनी बघितलं तेव्हा बाबा म्हणतात की आता चांदेकर कशाला येतील इथे बघायला, आले तर ते सुकन्याच्या इथेच येतील. बघ संगे काहीही झालं तरी कशातून ना कशातून आपल्याला पैसे वाचवायलाच लागणार आहे. तर इकडे सरोज, रागिनी आणि रोहिणी तिघीही साड्या बघत असतात. रजनी म्हणत असते की वहिनी आपल्याला नैनासाठी आणि तिच्या धाकट्या बहिणीसाठी सुद्धा साडी घ्यावी लागेल ना. सरोज म्हणते की हो आपण सगळं करूयात, नैनाची खरेदी तर आपण वेगळीच करूयात तिच्या पसंतीने, ते आपण नंतर बघूयात, आणि आपल्या तिघींसाठी ही राणी हार बनवायला दिलेत हा मी. रजनी म्हणते की अहो वहिनी एवढं काय करायचं, आणि जर हौसमौस करायची असेल तर ती होणाऱ्या सुनेची. रोहिणी म्हणते की अजिबात नाही, हा मला अद्वैतच्या लग्नात तर खूप मिरवायचं आणि आपणच खरेदी नाही केली तर कसं होणार. इकडे संगीता बाबांना म्हणत असते की अहो दिव्यांचं ठीक आहे, परंतु मिठाईचं काय करायचं, जास्तीच्या मिठाया तर लागणारच आहे ना. बाबा म्हणतात की हे बघ 15 किलोचे लाडू बनवले बुंदीचे, वाटलंच तर अजून 5 किलो जास्तीचे बनवूयात, आणि कलाने चिवडा बनवूनच ठेवलाय घरात. संगीता म्हणते की काय हो काही पण बोलता तुम्ही, आता उद्या जर आपली नैनी चांदेकरांच्या घरी गेली तर तिला 5 पदार्थ काहीतरी पाठवावे लागतील ना. बाबा म्हणतात की ठीक आहे संगीता तुझं म्हणणं मला पटतंय, परंतु तू हे लक्षात घे ना की आपली नैनी चांदेकरांच्या घरी ही खरेंच्या घरातून जातीये. इकडे संगीता आबांना विचारत असते की आबा अहो सगळ्या मिठाया मी मागवून घेतल्या, अजून काही मागवायचंय का. तर आबा म्हणतात की एक काम कर, त्या महावीरच्या गुलकंदकरांच्या मागव. तर सरोज म्हणते की ठीक आहे चालेल, किती मागवू, 75 किलो मागवल्यात. आबा म्हणतात की 75 किलोनी काय होणार आहे, 100 किलो मागव. इकडे आबा पण संगीताला म्हणत असतात की संगीत आपण एक काम करूयात का, आपण वहीवर पुन्हा हिशोब मांडूयात का, म्हणजे कुठेतरी पैसे वाचवता येईल आपल्याला. संगीता म्हणते की काय करावं ह्या माणसाचं, हिशोब लिहिता यायला घाम आलाय, तेव्हा उद्या
खिशातून पैसे काढायला देताना काय होईल? बाबा संगीताला म्हणत असतात की संगीता, अगं मला काय वाटत नाही का की आपल्या नयनाचं लग्न धुमधडाक्यात व्हावं, परंतु आपली परिस्थिती नाहीये तशी, त्यामुळे आपण पैसे तर वाचवायलाच हवे. संगीता म्हणते की तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे आहेत पैसे. बाबा विचारतात की तुझ्याकडनं कुठून आले पैसे, मग तू कलाकडनं कशाला पैसे घेतीये? संगीता म्हणते की झालं का आता, लग्नामध्ये फक्त अंगठी एवढंच असतं का? मग आजचे पैसे कसे काय आले? आणि तुम्ही मला काही पैशांचं वगैरे विचारू नका, मी सगळं व्यवस्थित करते. बाबा म्हणतात की ठीक आहे, तुझ्याकडे पैसे असेल तर ठीक आहे, मग तू बघ काय करायचं ते, मी मंडपवाल्याला बघतो. आणि असं म्हणून आता बाबा तिथून निघून जातात. तर इकडे अद्वैतच्या घरी सुद्धा आता मेहंदीचा कार्यक्रम रंगलेला असतो आणि सर्वजण मेहंदी काढून घेत असतात. अद्वैत देखील म्हणत असतो की मीही नाव काढून घेणार आहे. इकडे कलाच्या घरी सुद्धा मेहंदीचा कार्यक्रम रंगलेला असतो. संगीता त्या मेहंदी काढणाऱ्या मुलींना इन्स्ट्रक्शन देत असते आणि त्याच वेळी कला ही साडी नेसून तिथे येते. कला जेव्हा साडी नेसून तिथे येते तेव्हा संगीता तिच्याकडे बघत असते. तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. खरंच कला खूपच सुंदर दिसत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. संगीता आता मेहंदीवाल्या मुलींना म्हणते की मुलींनो, ही माझी लेक आहे आणि हिच्या हातावर एकदम भारी मेहंदी काढायची. तर अद्वैतने सुद्धा त्याच्या हातावर नयन अद्वैत असं नाव लिहून घेतलेलं असतं. मेहंदीवाली मुलगी विचारते की नवऱ्या मुलाचं नाव काय आहे? तेव्हा कला सांगते की अद्वैत. आणि त्याच वेळी कलाला फोन येतं. त्यामुळे कलाचं मेहंदीवर लक्ष नसतं आणि तेवढ्यातच ती मेहंदीवाली मुलगी कलाच्या हातावर अद्वैत नाव लिहिते. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.